राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल पुढील काही दिवसात वाजणार असून दिवाळीपूर्वीच फटाके फुटणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात ओबीसी आरक्षणासह निवडणूक घेण्याचे निर्देश दिल्यानंतर आता निवडणूक आयोगानेही तयारी सुरू केली आहे. त्यानुसार पावसाळा संपताच म्हणजे सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात निवडणुकांचा बार उडणार आहे. राजकीय पक्षांनी देखील पक्ष संघटन आणि आगामी टार्गेट लक्ष्य करत तयारी सुरू केली आहे. भाजपने दिल्ली, महाराष्ट्रात सत्ता स्थापन केल्यानंतर आता मुंबई महानगरपालिका शिवसेनेकडून खेचण्याचं लक्ष भाजपचं आहे. आपण महायुती म्हणूनच निवडणुका लढवणार असल्याचं मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. त्यामुळे मुंबईतील जागावाटपात भाजप नेमकं किती जागा लढवणार हा प्रश्न आहे. मात्र 150 पेक्षा जागा लढवल्यास भाजपला मुंबईत मोठं यश मिळत असल्याचं दिसून येत आहे. महायुतीमध्ये मुंबईत भाजप मोठा भाऊ तर शिवसेना लहान भाऊ असणार अशी सूत्रांची माहिती आहे. तर ठाण्यात शिवसेना मोठा भाऊ तर भाजप लहान भाऊ असणार आहे. मुंबईत सध्या भाजपच्या नगरसेवकांची अधिक संख्या असल्याने भाजप अधिक जागा घेणार आहे. मुंबईत भाजपने 150+ नारा आधीच दिला आहे. तर सद्यस्थितीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे 40च्या आसपास माजी नगरसेवक आहेत. त्यामुळे शिंदे देखील माजी आणि विद्यमान नगरसेवकांना दखल घेत मोठ्या प्रमाणात जागा मागू शकतात. शिवसेनेची स्थिती पाहता भाजपपेक्षा कमी जागा घ्याव्या लागणार आहेत. तसेच ठाण्यातील स्थिती पाहता शिवसेनेला अधिक जागा तर भाजपला थोड्या कमी जागांवर थांबावं लागणार आहे.